आणि महायुतीच्या जागा वाटपाबाबत आज रात्री एक महत्त्वाची बैठक होणार आहे दिल्लीमध्ये। फडणवीस, बावनकुळे, मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार हे या बैठकीसाठी उपस्थित राहतील। अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासोबत ही बैठक होणार आहे आणि याच बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये महायुतीचं जागा वाटप जाहीर होईल अशी शक्यता आहे। खरं तर भाजपकडून 195 उमेदवारांची यादी या अगोदरच जाहीर करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या राज्यातल्या, पण महाराष्ट्रातल्या एकही उमेदवाराचा यामध्ये समावेश नव्हता आणि याचं महत्त्वाचं कारण महायुतीमधलं जागा वाटप। गेल्या काही दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू आहे, पण जागा वाटप अजूनही अंतिम टप्प्यात नाही। दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकांसंदर्भातली आणखीन अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, कविता, खरं तर जागा वाटपांचा अंतिम शिक्कामोर्तब हे मागच्या 2 दिवसांपूर्वीच होणं अपेक्षित होतं। मात्र सध्या ज्या पद्धतीनं माहिती समोर येते त्यानुसार अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांना सिंगल डिजिट आकडा मिळण्याची शक्यता आहे। तर वर चष्मा हा भाजपचा असणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी मागच्या 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा अमित शहांना तत्काळ निर्णय न घेता दिल्लीमध्ये आता बैठक आयोजित केलेली आहे। आज संध्याकाळी उशिरा दिल्लीमध्ये ही बैठक पार पडेल। महाराष्ट्रातून सर्व 3ही घटक पक्षांचे दिग्गज नेते बैठकीसाठी रवाना होतील आणि त्या ठिकाणी अंतिम शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळणार आहे। केंद्रीय नेतृत्व भाजपचं जेपी नड्डा हे देखील त्या बैठकीत असतील, गृहमंत्री अमित शहा असतील आणि पुन्हा एकदा कोणकोणत्या जागा कोणता लोकसभा मतदारसंघ पक्ष लढवणार या संदर्भातला निर्णय होणार असल्याची माहिती मिळते। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आहेत, अजित पवार मुंबईत आहेत, देवेंद्र फडणवीस देखील आहेत आणि आज संध्याकाळी कदाचित हे एकत्रितरित्या दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी बैठक पार पडल्यानंतर पुढच्या 2 दिवसांमध्ये उमेदवारांची नावं जी आहेत ते जाहीर होतील अशी देखील माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। महायुतींचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आहे, कोणत्याही क्षणी नावं जाहीर होतील। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि याशिवाय अजित पवार हे सगळेजण सध्या दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये महायुतीचं जागा वाटप जाहीर केलं जाईल अशी शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।